सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. अयोध्या प्रकरणामध्ये पुन्हा एकदा तारीख पेट तारीख. अवघ्या 60 सेकंदांमध्ये सुप्रीम कोर्टाने पुढील सुनावणी 10 जानेवारीला नव्या खंडपीठासमोर होणार असल्याचा निर्णय दिला. पुढे सुनावणीसाठी किती वेळ लागणार, निकाल कधी येणार याला काहीही कालमर्यादा नाही. मोदी म्हणतात न्यायालयीन प्रक्रियेशिवाय अध्यादेश नाहीच. त्यामुळे 2019 पर्यंत राम मंदिर होणं कठीण वाटतं. मात्र राम मंदिर आपल्या जाहीरनाम्यामध्ये टाकणाऱ्या भाजपसाठी तारीख लांबल्याचा फायदा होणार की तोटा, पाहूयात एक रिपोर्ट आणि त्यानंतर चर्चा. अयोध्या प्रकरणी आणखी एक तारीख 10 जानेवारीला 3 न्यायमूर्तींच्या नव्या खंडपीठासमोर सुनावणी. अयोध्या प्रकरणासाठीही आणखी एक नवी तारीख मिळाली आहे. संपूर्ण देशाचं लक्ष ज्या सुनावणीकडे लागलं होतं ती सुनावणी अवघ्या 5 सेकंदात संपली. राम जन्मभूमी वादाप्रकरणी पुढील सुनावणी 10 जानेवारीला होणार. 2 दिवसात नव्या खंडपीठाची घोषणा होईल. 10 जानेवारीलाच नवं खंडपीठ सुनावणी करेल. रोजच्या रोज सुनावणी होणार का हेही 10 जानेवारीलाच ठरणार. एक फ्रेश बेंच बनेगी जो इस मामले की सुनवाई करेगी और वही सक्षम होगी इसमें फर्दर ऑर्डर्स पास करने के लिए. यही सुप्रीम कोर्ट ने आज कहा, लिस्ट द मैटर ऑन 10 जनवरी फॉर पासिंग ऑफ एप्रोप्रिएट ऑर्डर्स बाय दैट बेंच. 10 जनवरी को जो 10 जनवरी की बेंच है उसकी कॉज लिस्ट 6 या 7 तक आ जाएगी, तो आपको पता चल जाएगा कौन सी बेंच इस मामले की सुनवाई करती है. आता पुन्हा एकदा नवी तारीख मिळाल्यानं राजकारणही तसंच तापलंय. प्रभु श्री राम के मंदिर का 2-2 बार खुदाई हुआ. किसी में हिम्मत है? जिस दिन उस मुसलमान की तरह जो हजरत साहब के बाल के प्रति समर्पित था, जिस दिन हम प्रभु श्री राम के प्रति समर्पित होकर के आस्था उनके पुरुषार्थ के साथ 100 करोड़ हिंदू खड़ा होगा, उसी दिन मंदिर बनेगा. राम के लिए अगर खास सेवा सर्विस ये सरकार को देनी थी तो ऑर्डिनेंस निकालना बहुत जरूरी था. न्यायालय में तो बहुत से मुद्दे आते हैं जाते हैं. अब शबरीमला का मुद्दा न्यायालय ने निर्णय दिया है, लोग मानते हैं क्या? बीजेपी मानने को तैयार नहीं, अमित शाह जी मानने को तैयार नहीं. तो राम मंदिर का निर्णय जब होगा वो होगा. आज भी हमारी मांग है, ऑर्डिनेंस निकालो और प्रभु राम की सबसे बड़ी कर सेवा कर लो. भगवान राम की ये पूजा करना चाहते हैं करें, मैं तो नहीं रोकने वाला हूँ. भगवान राम, गांधी जी खुद कहते थे हम रामराज चाहते हैं. रामराज का मतलब क्या था कि सबके लिए बराबर सलूक होगा, वो कोई भी मजहब से ताल्लुक रखता होगा. राम ने भी तो यही किया, किसी के साथ भेदभाव नहीं किया. और मैं उम्मीद करूंगा कि यह हुकूमत जो राम राम करती है ये भी ऐसा करेगी और भेदभाव नहीं करेगी. अयोध्या प्रकरणी जे काही होईल ते 10 जानेवारीलाच. तिन्ही नवे न्यायमूर्ती असल्यानं त्यांना प्रकरण समजून घेण्यासाठी काही वेळ नक्कीच लागेल. तर दुसरीकडे स्वतःचे नेते आणि साधू संतांचा कितीही दबाव असला तरी अध्यादेश आणणार नसल्याचं पंतप्रधानांनी स्पष्ट केलंच आहे. मैं कांग्रेस के साथियों से विशेष रूप से विनती करता हूं, देश की शांति, सुरक्षा, भाईचारे के लिए आग्रह करता हूं कि वे उनके अपने वकीलों को कोर्ट के अंदर इस मसले में रुकावट डालने वाले एजेंडा से बाहर निकालें, रुकावटें न करें. और सभी वकील मित्र जो भी कांग्रेस से जुड़े हुए हैं, जो इसको रोकने के लिए कोशिश कर रहे हैं, वो भी कोर्ट में जाकर के जल्दी से जल्दी न्यायिक प्रक्रिया पूरी हो, उसमें हम बल लगाएं. राम मंदिर हा आस्थेचा विषय तर आहेच, पण आस्थेपेक्षा आजवर राजकारणच अधिक झालंय. आता लोकसभेच्या निवडणुका अवघ्या 4 महिन्यावर असल्यानं मुद्दा आणखी तापणार. पण मार्ग तर सुप्रीम कोर्टातूनच निघणार आहे. त्यामुळे 10 तारखेकडे आता पुन्हा नजरा लागल्या. वैशाली मालेवलसह विनोद राठोड, TV9 मराठी, नवी दिल्ली. आता पुन्हा एकदा तारीख पे तारीख अयोध्या प्रकरणामध्ये आणि त्यामुळे 2019 पर्यंत राम मंदिर होण्याची शक्यता पूर्णतः मावळून गेलेली आहे. मात्र या सगळ्याचा परिणाम भाजपवर काय होणार? भाजपच्या जाहीरनाम्यामध्ये राम मंदिर होतं, मात्र 4.5 वर्षात भाजपनं काहीच केलं नाही असा आरोप शिवसेनेकडून आणि विश्व हिंदू परिषदेकडून देखील केला जातोय. एकूणच या सगळ्याचा परिणाम पुढच्या काळामध्ये भाजप सरकारवर नेमका काय होणार? काँग्रेसचे प्रवक्ते हरीश रोगे आपल्या सोबत आहेत, तसेच ॲडव्होकेट असीम सरोदे सामाजिक कार्यकर्ते आहेत, विहिंपचे प्रवक्ते मोहन सालेकर आपल्या सोबत आहेत, मुस्लिम अभ्यासक अशफाक आलम सिद्दीकी आपल्या सोबत आहेत आणि भाजपचे आमदार आणि प्रवक्ते प्रवीण दरेकर आपल्या सोबत आहेत. प्रवीण दरेकर, आधीच राम मंदिर वही बनाएंगे, तारीख नहीं बताएंगे अशा प्रकारची खिल्ली भाजपची उडवली जात होती. मात्र आता भाजप खरंच तारीख सांगू शकत नाही. अजून किती वेळ वाट पाहायची तयारी आहे भाजपची?
खिल्ली उडवणाऱ्यांना त्यांचं कामच आहे ते. विरोधी पक्ष काय आमचं कौतुक किंवा स्तुती करायचं काही कारण नाहीये. या ठिकाणी मी आपल्या माध्यमातून निश्चितपणे सांगतो की भारतीय जनता पक्ष हा कधीही आपल्या भूमिकेपासून त्या ठिकाणी दूर जाणार नाही. भारतीय जनता पक्षाचं त्या ठिकाणी वचन आहे, अजेंडा आहे. राम मंदिर बनवण्याबाबत भारतीय जनता पक्ष आजही त्या ठिकाणी आपल्या भूमिकेवर ठाम आहे. आता विषय असा आहे की आपल्या माध्यमातून किंवा विरोधी पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी विश्व हिंदू परिषदेनं दिलेली त्या ठिकाणची भूमिका, RSSच्या त्या ठिकाणच्या प्रमुखांनी केलेलं वक्तव्य आणि मोदी साहेबांचं त्या ठिकाणी असलेलं वक्तव्य याच्यामध्ये त्या ठिकाणी वातावरण निर्माण करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न होतोय. परंतु शेवटी पंतप्रधान म्हणून त्यांनी घेतलेली भूमिका ही त्या ठिकाणी देशाच्या दृष्टीने आपण जर पंतप्रधानांचं वक्तव्य ऐकलं तर देश में भाईचारा रहना चाहिए, शांती रहना चाहिए और देश की सुरक्षितता. शेवटी पंतप्रधान म्हणून या देशाच्या या सगळ्या गोष्टींची काळजी घेणं ही पंतप्रधानांची भूमिका त्या ठिकाणी मला वाटतं सर्व या देशातील नागरिक मानतील. त्यामध्ये दुमत असायचं कारण नाही. पंतप्रधानांनी असं कुठेही म्हटलं नाही की आम्ही राम मंदिर बनवणार नाही. पंतप्रधानांनी 1 मिनिट हेच सांगितलं की पंतप्रधानांनी सांगितलं की सुप्रीम कोर्टाचं त्या ठिकाणी 10 तारीख आहे, त्याच्यामुळे त्यानंतर आपण भूमिका घेऊ ना. हा एवढाच विषय असताना जसं काय राम मंदिर पंतप्रधान बनवणार नाही, सरकार बनवणार नाही, ठरणार आहे की पुढील सुनावणी कधी आणि काय कशा प्रकारची दिशा असेल सुनावणीची ते ठरणार आहे 10 तारखेला. 10 तारखेला निर्णय येणार नाही दरेकर. आणि त्यामुळे 2019 पर्यंत तुम्ही जे काय आश्वासन दिलं होतं की सत्तेत आल्यावर लगेच राम मंदिर बनवू, तर ते काही शक्य होणार नाही. दरेकर आपल्याबरोबर फक्त भाजपचे मोहन चालेकर आहेत. मोहन चालेकर, तुमचा विश्वास आहे का भाजपच्या वचनावर? निखिला, मी एक सांगू इच्छितो की पंतप्रधानांचं वक्तव्य ज्या वेळेला आलं त्यावेळेला निश्चितपणे आम्हाला थोडीशी खंत वाटली, थोडे आम्ही निराश झालो. पण मी हेही सांगू इच्छितो की या देशामध्ये राम जन्मभूमीचा प्रश्न जर कोणी सोडवणार असेल तर ते मोदी सरकारच सोडवू शकतं. कारण निश्चितपणे त्या प्रश्नाशी तुमची भाषा बदलली. आतापर्यंत महासभा घेत होतात तुम्ही आणि आता तुमची भाषा बदलली. आता तर मोदी म्हणतात अध्यादेश आणणार नाही. अर्थात राम मंदिर हे फक्त सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर अवलंबून आहे. आमची भाषा बदललेली नाही. विश्व हिंदू परिषदेची भूमिका ही 1986 पासून सातत्याने एकच राहिलेली आहे. आणि विश्व हिंदू परिषदेचं असं म्हणणं आहे की विश्व हिंदू परिषद म्हणून आम्ही संतांच्या मार्गदर्शनानुसार काम करत असतो. आता या देशामध्ये राम जन्मभूमीच्या स्थानी मंदिर झालं पाहिजे की नाही, तर निश्चितपणे झालं पाहिजे. भाजपची तीच भूमिका आहे. फक्त या प्रश्नामध्ये जे काही राजकारण चाललेलं आहे, वास्तविक पाहता ऑक्टोबर 2018 पूर्वी खंडपीठ निर्माण व्हायला हवं होतं आणि त्या खंडपीठाच्या माध्यमातून न्यायालयाचं कामकाज डे बाय डे हे सुरू व्हायला पाहिजे होतं. पण या सगळ्या प्रश्नामध्ये जी विरोधी भूमिका घेतलेली आहे ती सो कॉल्ड सेक्युलरिस्ट ज्यांना म्हणतो त्या सगळ्या सो कॉल्ड सेक्युलरिस्टनी ती अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे. आपण जर बघितलं तर बरं, म्हणजे तुम्हालाही वाटतं की काँग्रेसमुळेच अडलेलं आहे राम मंदिर? हरीश रोगे बोला. मोहन चालेकर साहेब म्हणाले की सो कॉल्ड सेक्युलर माइंडची मंडळी जी आहेत त्यांच्यामुळेच हे सगळं अडकून पडलेलं आहे. म्हणजे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे खंडपीठ निर्माण व्हायला पाहिजे होतं. त्यांच्या म्हणण्याप्रमाणेच डे टू डे याची सुनावणी व्हायला पाहिजे होती. म्हणजे सुप्रीम कोर्ट ज्या आहेत ह्या देशामधल्या ज्या संविधानिक संस्था आहेत त्या सगळ्या संस्थांवरती दबाव आहे. सगळ्या संस्था ज्या आहेत ते मोदी साहेब चालवण्याचा प्रयत्न करतात. त्याचप्रमाणे आमचं सुप्रीम कोर्ट जे आहे ते सुप्रीम कोर्ट सुद्धा यांच्याकडूनच चालवलं जावं. हे म्हणतील ती तारीख द्यावी, हे म्हणतील त्याप्रमाणे त्यांनी सुनावणी घ्यावी अशी यांची इच्छा दिसते. मात्र कपिल सिब्बल यांनी स्वतःच म्हटलं होतं की लोकसभा निवडणुकांनंतरच ही सुनावणी घेतली. एक गोष्ट आहे कपिल सिब्बल त्या ठिकाणी काँग्रेसचे नेते म्हणून उभे नव्हते,
तर ते कुठले कोणाच्या तरी पक्षकार म्हणून त्या ठिकाणी उभे होते आणि त्यांची जी आणि त्या एक मिनिट पक्षकारा एक मिनिट पक्षकाराची जी भूमिका असते ती भूमिका त्या ठिकाणी असलेल्या वकिलाला मांडावी लागते आणि त्याप्रमाणे कपिल सिब्बलांनी मांडलेली असेल. आणि एक गोष्ट मी सांगतो, त्या गोष्टीचं मी समर्थन करत नाही, परंतु याचा जर निर्णय जर ताबडतोबीने आला कळलं का नाही, एक दोन गोष्टी आहेत. एक तर हा प्रश्न सुटू नये असं भारतीय जनता पक्षाला वाटतंय, कारण 89 सालापर्यंत आजपर्यंत या मंडळीने भूमिका मांडा. काँग्रेसला काय वाटतं, राम मंदिर लवकर व्हावं की न व्हावं? एक गोष्ट आहे, कोर्टामध्ये प्रकरण आहे, कोर्टाचा जो निर्णय येईल तो निर्णय दोन्ही पक्षाने मानला पाहिजे, मग तो मुसलमान असेल किंवा हिंदू असतील. कळलं का नाही, कोर्टावरती आमचा विश्वास आहे आणि म्हणून कोर्टाकडून जो निर्णय येईल तो आम्हाला मान्य असेल. मोदी पण तेच म्हणतात की सुप्रीम कोर्टाचा निर्णय येऊ दे. पण ज्या वेळेला त्याने आपल्या जाहीरनाम्यामध्ये ते घातलेलं होतं, आपल्या जाहीरनाम्यामध्ये त्याने आपल्या जाहीरनाम्यामध्ये निखिला त्याने सांगितलेलं होतं की आम्ही सत्तेमध्ये आल्याच्या नंतर आम्ही राम मंदिर निर्माण करणार आहोत. त्यांनी जाहीरनाम्यामध्ये घातलेलं आहे ते. मग तो जाहीरनामा त्याने जर वचनबद्ध जर होते असतील तर 4.5 होऊन गेलेले आहेत. निखिला या ठिकाणी हरीश रोगेंच्या उत्तरातच सर्व काही आलं. आपण प्रश्न विचारत रास्ताय की तुम्हाला राम मंदिर हवं की नको. मग आता त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाचा त्यांनी उल्लेख केला. मग मोदी साहेब दुसरं काय बोलले? मग मोदी साहेब बोलले ते योग्य आहे असं तरी सांगा. एका वेळेला तुम्हाला दोन भूमिका घेता येणार नाहीत. त्याच्यामुळे आज त्या ठिकाणी पंतप्रधान म्हणून या ठिकाणी देश चालवत असताना त्या ठिकाणी देशाच्या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्यांनी भूमिका घेणं हे मला वाटतं संयुक्तिक आहे. आणि त्याचबरोबर जो भारतीय जनता पक्षाचा अजेंडा आहे, जे RSS या ठिकाणी हिंदुत्वावर, आपल्या देशाच्या या संस्कृतीवर किंवा विश्व हिंदू परिषद जे काम करतं, त्यामुळे ते त्यांच्या भूमिकेपासून हलायचं काही कारण नाही. आणि त्याच्यामुळे मोदी सरकार, भाजप आणि RSS विश्व हिंदू परिषद असं एकत्रितपणे लवकरात लवकर राम मंदिर उभारावं हा आमचा सगळ्यांचाच आग्रह असणार. ना त्यांना पंतप्रधानांना त्या ठिकाणी पूर्ण निर्णय प्रक्रिया होईपर्यंत नाही, अध्यादेश नाही असं मोदींनी म्हटलंय. एकदा का सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला तर काँग्रेस सुद्धा मंदिर उभारेल की? त्यासाठी भाजपची काय गरज आहे? मग तो कुठलाही पक्ष उभारेल मंदिर. मी येते तुमच्याकडे. असं म्हणलंय का सुप्रीम कोर्टाचा पण, सुप्रीम कोर्टाला पण आपण विचारायचं नाही? प्रवीण दरेकर, आमचं असं काहीच म्हणणं नाही. भाजपचं आश्वासन होतं, तिथे प्रकरण भाजपचं आश्वासन होतं राम मंदिर बांधणारच. निर्णय सुप्रीम कोर्टामध्ये प्रकरण आधी सुरू होतं, म्हणालं नव्हतं सुप्रीम कोर्ट काही करो. सुप्रीम कोर्टामध्ये प्रकरण आधीपासूनच आहे. त्यानंतर सुद्धा रथयात्रा निघाल्या, त्यानंतर सुद्धा राम मंदिर बांधणारच अशी भाषा झाली. मानतो. मला थोडंसं अशफाक, तुम्ही थांबा आता थोडंसं. अशफाक आलम सिद्दीकी यांच्याकडे जायचंय. तीच भाषा आहे. जे दरेकर, मी येते. अशफाक आलम सिद्दीकी आपल्यासोबत आहेत. अशफाक आलम सिद्दीकी, मगाशी प्रवीण दरेकर म्हणाले की भाईचारा रहना चाहिए देश में आणि म्हणून मोदी आता अध्यादेश आणणार नाहीत. तुम्हाला असं वाटतं का की त्यामुळे भाईचारा राहणार आहे? तुम्हाला पटतोय हा निर्णय? मी अध्यादेश आणणारच नाहीत असं बोललो नाही. मी अध्यादेश आणणारच नाहीत असं माझं वक्तव्य नव्हतं. अध्यादेश सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर. अशफाक आलम, आता त्यांच्याकडे दुसरी कुठली भूमिका नाहीये. त्यांना फक्त हेच म्हणणं त्यांना सांगायला लागेल की सुप्रीम कोर्टामध्ये जायचं आहे. अध्यादेशाने हा प्रश्न कधी सुटला जाणार नाहीये हे त्यांना पण माहित आहे. त्याची जाणीव असल्यामुळे आता ही भूमिका ते घेत आहेत. त्यांच्याकडे दुसरा कुठला आता ऑप्शन्स नाहीये. ऑप्शन नाही असं तुम्हाला वाटतं? मी येते पुन्हा एकदा. ऍडव्होकेट असीम सरोदे देखील आहेत. ब्रेकवर जाण्यापूर्वी मला त्यांना विचारायचं. असीम सरोदे, इथे आता लगेच काही निर्णय सुप्रीम कोर्टामध्ये होणार नाही. कोर्टाची एकूणच प्रक्रिया आपल्याला माहिती आहे. आतापर्यंत 3 न्यायाधीशांपुढे प्रकरण जाईल, पुन्हा त्याचा अभ्यास केला जाईल. साधारण किती वेळ लागेल या सगळ्या प्रक्रियेला? सगळ्यात प्रथम हे लक्षात घेतलं पाहिजे की हा विषय केवळ कायदेशीर नाही आहे. हा सामाजिक, धार्मिक आणि राजकारणाचा विषय झालेला असल्यामुळे या विषयासंदर्भात पण विचार करण्याची गरज आहे. मुख्यतः कलम 143 जे आहे भारतीय संविधानातलं, त्याच्यानुसार जे सरन्यायाधीश असतात त्यांना अधिकार असतात की ते एखाद्या न्यायपीठाचं गठन करू शकतात आणि त्याच्यानुसार ते खंडपीठ कोणतं राहील, न्यायपीठ कोणतं राहील याच्याशी विचार करून त्या संदर्भातल्या केसेस त्यांच्याकडे पाठवू शकतात. आणि म्हणून त्यांनी 10 जानेवारी तारीख देताना हे अत्यंत महत्वाचं आहे, ते आपण लक्षात घेतलं पाहिजे की त्यांनी सांगितलं की हा मुद्दा किंवा ही केस आमच्यासाठी प्राधान्यक्रमाची नाही.
आमच्या स्वतःच्या काही प्रायोरिटीज आहेत, आमचे स्वतःचे काही प्राधान्यक्रम आहेत. त्यामुळे हा मुद्दा राजकीय लोकांसाठी, राजकीय पक्षांसाठी महत्वाचा असेल, पण न्यायालयासाठी हा महत्वाचा नाही असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. आणि मला सुद्धा असंच वाटतं की हा मुद्दा काही महत्वाचा नाही आणि हा सावकाशपणे डिसाईड झाला तरी काही हरकत नाही. याचा काही जणांना राजकीय लाभ घ्यायचा असेल किंवा त्याचा वेगवेगळ्या बाजूनी म्हणजे काँग्रेसला किंवा भाजपला किंवा धर्मांध संघटनांना तरी त्यांना तो घेता येऊ नये अशा परिस्थिती आल्यावर हा निर्णय दिला पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. कारण की आता आपल्याला व्हीएचपीचे कोण प्रतिनिधी आहेत त्यांनी सांगितलं की संतांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही चालतो वगैरे ते म्हणतात, पण न्यायालय हे संविधानाच्या मार्गदर्शनाखाली चालत असल्यामुळे संतांच्या मार्गदर्शनाखाली चालत असणाऱ्यांना थोडा वेळ थांबावं लागेल आणि त्यांचा निर्णय आल्यानंतर मग आपण काय असेल ते ठरवू शकतो. दुसरी गोष्ट ही महत्वाची आहे की ऑर्डिनन्सवर चालणारं सरकार म्हणून मोदींनी आपला परिचय जगामध्ये प्रस्थापित केलेला आहे की कायदे संसदेत मांडायचे नाही, लोकसभेत राज्यसभेत चर्चा घडून आणायची नाही आणि डायरेक्ट ऑर्डिनन्स 6-6 महिन्याचे काढायचे असे प्रयोग त्यांनी खूप केलेले आहे. आता सुद्धा त्यांनी हा ऑर्डिनन्स राम मंदिराबद्दलचा काढला असता, परंतु निवडणुका जवळ आहेत आणि तोंडघाशी पडण्याची शक्यता आहे. कारण की ऑर्डिनन्स काढला तर हा टिकाऊ होणार नाही अध्यादेश आणि त्याची सगळी कायदेशीर जाणकारी किंवा माहिती त्यांना दिलेली असल्यामुळे त्यांनी ऑर्डिनन्स काढलेला नाही आहे. त्यांनी काही हा देशासाठी वगैरे निर्णय दरेकर म्हणतात ना, किंवा कोणीतरी म्हणाले की देशासाठी हा निर्णय घेतला, असं काही नाही. त्यांनी राजकीय पक्षाचे गणित त्यांच्या लक्षात घेऊन हा निर्णय घेतलेला आहे. हा अत्यंत स्वार्थी निर्णय त्यांनी घेतलेला आहे. ऑर्डिनन्स वर सरकार चालवणारे नरेंद्र मोदी जे आहेत त्यांनी कायद्याचा कधीच मान ठेवला नाही, सन्मान ठेवला नाही, कायद्याच्या राजकीय गणितासाठी अध्यादेश काढणार नाही असं म्हटलं मोदींनी. काही अर्धसत्य बोलले ते आणि मोदींनी का केलं काय, मोदींच्या मनातलं सर्व जे जाणतात की नाही मला माहित नाही. या ठिकाणी त्यांनी देशाचा पंतप्रधान म्हणून देशाचा भाईचारा, चुकीचं बोलणाऱ्याला कायद्यात माफी नाही, चुकीचं काम करणाऱ्याला माफी नाही. पंतप्रधान झाला म्हणून काही करेल असं आवश्यक नाही. आम्ही म्हणजे कायदा नव्हे हो करत नाही. तुम्ही बोलता आपण कायदा नाही. भारतीय जनता आहे, आम्ही सामान्य माणसं आहे, सामान्य माणसं. आम्ही पंतप्रधान असो कोणी असो खोटं बोललेलं आम्हाला सहन होत नाही. आम्हाला भारतीय जनतेला पंतप्रधान खोटं बोललेलं चालणार नाही. तुम्ही म्हणजे भारतीय जनता नाही, या सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते पण भारतीय जनतेचा भाग आहे. तुम्ही म्हणजे सुद्धा भारतीय जनता नाही, तुमचं फक्त भारतीय जनता पक्ष आहे, तुमच्या पक्षाचं नाव आहे तुमच्या याच्यामध्ये भारतीय जनता नाही. आम्ही बोललो नाही, पक्षाचं नाव भारतीय जनता पक्ष आहे. आम्ही बोललो नाही. तुम्ही आता स्वतः सांगितलं की हा देशासाठी, तुम्ही आता सांगितलं हा देशासाठी निर्णय घेतलेला आहे. दरेकर साहेब तुम्ही आता सांगितलं एका बाजूला देशासाठी निर्णय घेतला ते खोटं आहे. तुमचं झालं आता माझं ऐका. तुमच्यामध्ये आलो नाही मी, माझं बोलणं होऊ द्या. दरेकर बोला. माझं बोलणं होऊ द्या, नंतर तुम्ही बोला. माझं बोलणं झाल्यावर तुम्ही बोला. या ठिकाणी आता त्यांनीच सांगितलं की अध्यादेश सारखे सारखे काढले जातात. मग त्यांनी मोदींचं या ठिकाणी कौतुक केलं पाहिजे की बाबा अध्यादेश न काढता उद्या त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाशी विषय गेला असल्या कारणानं त्या ठिकाणी जर घेतलेली मोदींनी भूमिका योग्य आहे. आणि जर त्या ठिकाणी राम मंदिर हा विषय आहे त्या ठिकाणी असा सबुरींनी घ्यायचा त्यांचा प्रयत्न असेल की देशाची सुरक्षितता, देशाचा भाईचारा, तर त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी आज राजकारणच त्यांना करायचं असतं, त्याने अध्यादेश काढून मोकळे झाले असते ना. सालेकरांनाही बोलायचे. मात्र मग याचं राजकारण कोण करतं आणि अध्यादेश काढला नाही दरेकर किंवा या अध्यादेशाच्या मुद्द्यावर तुमचा मित्रपक्ष नाराज झालाय तुमच्यावर, त्याचं काय? एक छोटासा ब्रेक इथे घेऊयात आणि लगेच परत येऊया. अयोध्येच्या मुद्द्याचं राजकारण केलं जातंय का? दरेकर मी तुमच्याकडे येते, मात्र आधी ऍडव्होकेट असीम सरोदे बोलतायत. असीम सरोदे, मला एक सांगायचं आहे की हा महत्वाचा मुद्दा म्हणून आपण लक्षात घेतलं पाहिजे की सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं की हा त्यांच्यासाठी प्राधान्यक्रमाचा मुद्दा नाही. दुसरा, हा केवळ जमिनीच्या वादाचा मुद्दा म्हणून आता शिल्लक राहिलेला आहे. त्यामुळे याच्यानंतर सुद्धा धर्माच्या आवश्यक रूढी परंपरा काय आहेत, श्रद्धा आणि विश्वास कोणाचा काय आहे, याच्या संदर्भात हा मुद्दा डिस्कस होणार नाही असा माझा एक अंदाज आहे. आणि तो तसा व्हावा असं राजकीय लोक किंवा जे काही मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे असतील, वक्फ बोर्डाचे असतील किंवा त्या आखाड्याचे लोक असतील किंवा हिंदुत्ववादी लोक असतील, तो हा प्रयत्न करतायत सातत्याने की धर्माबद्दल इथे चर्चा झाली पाहिजे. ते अत्यंत चुकीचं आहे. सुप्रीम कोर्टाची मुळीच तशी इच्छा नाही असं दिसते. आणि त्याच्यामुळेच आधी जो निर्णय दिलेला आहे अलाहाबाद उच्च न्यायालयाने, त्याच्यामध्ये जमिनीचे 3 भाग केलेले आहे.
एक भाग रामलल्ला समितीला दिलेला आहे, एक निर्मोही आखाड्याला दिलेला आहे आणि एक सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाला दिलेला आहे आणि त्यांनी त्याच्यामध्ये आपापलं काय कामकाज असेल, मंदिर बांधायचं ते बांधावं असा अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय होता, ज्याला आव्हान देण्यात आलं आणि अनेक याचिका इथे आता दाखल करण्यात आलेल्या आहेत. त्या एकत्रित याचिकांचं वाचन करून त्याच्यातले समान मुद्दे कोणते आहेत आणि वेगळे मुद्दे कोणते आहेत हे काढून त्यानंतर त्याच्या संदर्भातली पूर्ण सुनावणी कंप्लीट करणं यासाठी सर्वोच्च न्यायालयाला मोठा कालावधी लागणार आहे आणि त्यामुळे कदाचित 2019च्या इलेक्शनच्या आधी हा विषय निकालात निघेल अशी शक्यता आता कमी राहिलेली आहे. हे सगळ्यांनी लक्षात घ्यावं असं मला वाटतं. जेसालेकर बोला. असीम सरोदे यांनी जे म्हटलं त्याच्यामध्ये मला थोडंसं उत्तर द्यावं असं वाटतंय. 1885 झाली म्हणजे बरोबर 133 वर्षापूर्वी ही न्यायालयीन लढाई सुरू झालेली आहे आणि 1886 मध्ये त्यावेळचे जे जिल्हा न्यायाधीश आहेत त्यांनी निर्णय असा दिला की या ठिकाणी मंदिर पाडून या ठिकाणी मशीद सदृश्य बांधकाम उभं राहिलेलं आहे, पण केवळ जातीय सलोखा टिकावा म्हणून आम्ही त्याला बांधायला परवानगी देत नाही. आणि हे केवळ त्यानंतर बरंच पुलाखालून पाणी गेलं. अलाहाबाद कोर्टाचा सुद्धा त्यानंतरचा निर्णय आलेला आहे आणि आता प्रकरण फक्त जमिनीपुरता राहिलंय. आपण त्या सगळ्या मुद्द्याकडे नको जाऊया. तुमचं आता नेमकं काय म्हणणे, तुमची कोर्टाचा निर्णय येईपर्यंत थांबायची जर तयारी आहे तर मग तुम्ही महासभा का घेत, धर्मसभा का घेताय तिकडे? मग तुम्ही सरकारवर दबाव टाकताय का, मग सुप्रीम कोर्टावर दबाव टाकण्याचा तुमचा विचार आहे? लोकशाहीमध्ये दबाव टाकण्याचा हक्क हा प्रत्येक समाजाला दिलेला आहे, प्रत्येक संस्थेला दिलेला आहे. गेली 490 वर्ष मी पूर्ण करतो 490 वर्ष हिंदू समाज ही लढाई लढतोय. 76 युद्ध झाली, 77वा संघर्ष. इतिहास सांगू नका सालेकर, इतिहास नका सांगू. येतो विषयाकडे. आताच्या मुद्द्यावर आमची अशी अपेक्षा आहे की तारीख पे तारीख हे खूप झालं. तारीख पे तारीख हिंदूंच्या भावनांचा आता उद्रेक होण्याची वेळ आलेली आहे आणि अशा स्थितीमध्ये आपण सरकारने एक तर कायदा केला पाहिजे किंवा अध्यादेश काढला पाहिजे आणि म्हणून संतांच्या नेतृत्वाखाली विश्व हिंदू परिषदेची ठाम भूमिका आहे की तारीख पे तारीख. आता 4 तारीख होती, आता 10 तारीख दिली. 10 तारखेच्या नंतर आणखी पुढे जाऊ म्हणजे किती काळ थांबायचं हिंदू समाजाने आणि म्हणून या बाबतीत ठाम निर्णय झाला पाहिजे. आपल्यासोबत आहे दरेकर, बोला. विश्व हिंदू परिषदेची प्रतिक्रिया आहे. नाही, ते हिंदू समाजाचं प्रतिनिधित्व करणारी ती संघटना असल्या कारणानं त्यांची भूमिका योग्यच आहे. परंतु मी मगाशी जसं म्हणाले तसं भारतीय जनता पक्षाचा अजेंडा आणि विषय असल्या कारणानं पंतप्रधान मोदी किंवा या सरकारला राम मंदिर उभारण्यापासून कुणालाही दूर पळता येणार नाही आणि तसं ते सरकार करणार नाही. परंतु त्याचबरोबर मगाशी असीम सरोदे यांनी सांगितलं ते खरं आहे की देशाचा पंतप्रधान म्हणून त्यांना त्या ठिकाणी जी भूमिका देशाचा प्रमुख म्हणून सर्वार्थाने घ्यावी लागते त्याप्रमाणे कोर्टाचा मान मरातब आदर राखून सर्व समावेशक अशी भूमिका या ठिकाणी पंतप्रधानांना घेणं त्या ठिकाणी योग्यच आहे असं माझं त्या ठिकाणी स्पष्ट मत आहे. प्रश्न आता फक्त सुप्रीम कोर्टाची तारीख. प्रवीण दरेकर, मग तुमच्या आश्वासनाचं काय? 2014 मध्ये भाजपने जे काही आश्वासन दिलं होतं की सत्तेत आल्यानंतर आम्ही राम मंदिर बांधणारच. 4.5 वर्ष गेली आहेत, पुढच्या 4 महिन्यामध्ये निवडणुका आहेत. मग आता या 5 वर्षामध्ये कुठे झालं राम मंदिर? म्हणजे तुम्ही तुमचं आश्वासन विसरलात? नाही, आम्ही अजिबात आमचं आश्वासन विसरलेलो नाही. आजही त्या आश्वासनाबरोबर ठाम आहोत. किंबहुना ते आश्वासन पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. फक्त प्रश्न आता त्या ठिकाणचा आहे की अध्यादेश काढून करायचं की आता कोर्टाचा जो पेंडिंग प्रकरण आहे ते दखल घेऊन निर्णय घ्यायचा. मला वाटतं देश पातळीवर हा निर्णय अध्यादेशाची शक्यता 10 तारखेला कोर्ट नेमकं काय आता सांगितलं 10 तारखेला काय भूमिका घेतय उद्या. दरेकर, असीम सरोदेनी सांगितलं 10 तारखेला जर एखादं स्वतंत्र खंडपीठ केलं. नाही, असीम सरोदे म्हणजे कोर्टाचा निर्णय नाही. 10 तारखेला कोर्ट जी भूमिका घेईल त्या भूमिकेशी पंतप्रधान किंवा केंद्राची भूमिका अवलंबून असेल ना. त्याच्यामुळे मला वाटतं 10 तारीख आपल्याला कोर्टाचा नेमका काय दिशेनं कोर्टाची मुवमेंट असेल त्या पद्धतीनं देशाचे पंतप्रधान 10 तारखेला होणार राम मंदिराचा निर्णय असं म्हणू मी दरेकर या ठिकाणी. 10 तारखेला ठरणार राम मंदिराचं काय होणार. जे हरीश डोके आणि असीम सरोदे, मी आता तुमच्याकडे
जे दरेकर येते मी एक छोटासा इथे ब्रेक घेऊया. त्यानंतर संजय राऊत यांनी मोदींच्या अध्यादेश काढणार नाही या मुलाखतीनंतर काय प्रतिक्रिया दिली आहे आणि राम मंदिराच्या या मुद्द्यावर शिवसेना आणि भाजप यांची युती देखील अवलंबून असणार आहे का? एक छोटासा ब्रेक इथे घेऊयात आणि लगेच परत येऊया. अयोध्या प्रकरणामध्ये तारीख पे तारीख सुरूच आहे. अशात मोदींनीही म्हटलंय की अध्यादेश सुप्रीम कोर्टाच्या एकूणच निर्णय प्रक्रियेशिवाय अध्यादेश नाहीच. मग अशा वेळेला शिवसेनेची नेमकी भूमिका काय असणार? उद्धव ठाकरे तर स्वतः अयोध्येला जाऊन आलेले आहेत आणि राम मंदिर बांधणारच, अध्यादेश आणाच ही आग्रही भूमिका शिवसेनेची आहे. याचा भाजप कसा विचार करणार? संजय राऊत काय म्हणतायत ते आपण आधी ऐकूया. प्रवीण दरेकर, तुमचाच मित्र पक्ष शिवसेना, त्यांचं तुम्ही काय करणार? शिवसेनेची ठोस भूमिका आहे की अध्यादेश आणाच म्हणून, आणि हीच एक भूमिका होती किंवा हाच एक मुद्दा आहे राम मंदिराचा की ज्यावर भाजप आणि शिवसेना यांची युती होऊ शकली असती. शिवसेना जरी मित्र पक्ष असला, सत्तेतला सहभागी पक्ष असला तरी पक्ष म्हणून त्यांना त्यांची एक भूमिका आहे. आणि आपण गेल्या काही महिन्यात काही दिवसात आपण बघाल तर सत्तेत असूनही मित्र पक्ष असूनही त्या ठिकाणी विसंगत अशा भूमिका त्या ठिकाणी त्या पक्षांनी त्या पक्षाची भूमिका म्हणून त्या ठिकाणी घेतलेल्या आहेत. आता राम मंदिर हा मुद्दा शिवसेनेचा की भारतीय जनता पक्षाचा हा काही वादाचा विषय होऊ शकत नाही. हा दोन्ही पक्षाच्यासाठी अस्मितेचा, जिव्हाळ्याचा असा राम मंदिर हा विषय त्या ठिकाणी आहे. परंतु आता कसं आहे की प्रत्येक पक्ष, प्रत्येक जण त्या ठिकाणी एखाद्या विषयाचं राजकारण करून तो राजकीय मुद्दा कसा होईल याची आपल्या पक्षाच्या वाढीच्या दृष्टीनं त्या ठिकाणी काळजी घेताना दिसतोय. म्हणजे शिवसेना सुद्धा या प्रश्नाचं राजकारण असल्यामुळे त्यावर मी माझं मत बरोबर, म्हणजे शिवसेना सुद्धा याचं राजकारण करते आणि तुम्ही मगाशी म्हणालात की काँग्रेस सुद्धा या सगळ्याचं राजकारण करते. हरीश रोगे, एक गोष्ट नाही, सगळेजण या ठिकाणी भारतीय जनता पक्ष. बोला दरेकर, कंप्लीट करा. भारतीय जनता पक्षातल्या विरोधातल्या सगळ्या लोकांनी या ठिकाणी जेव्हा जेव्हा मोदी सरकारच्या त्या ठिकाणी गोष्टींवर आक्षेप आरोप करणं संधी मिळते त्यावेळेला आज मोदी व्हर्सेस ऑल, भारतीय जनता पक्ष व्हर्सेस ऑल अशा प्रकारचं चित्र आहे आणि त्याचाच हा भाग या मोहिमेत जे सगळे सहभागी नेते आणि पक्ष आहेत त्यांचा आहे. बोला हरीश रोगे, बोला. दरेकर साहेब, तुम्हाला मी आठवण करून देऊ इच्छितो, 2014 सालामध्ये तुम्ही ज्या वेळेला सत्तेमध्ये आलात त्यावेळेला देशातल्या 40 ते 45 फुटकळ पक्षांना बरोबर घेऊन तुम्ही निवडणूक लढवली होती. त्याची फक्त मी आठवण करून दिली. आणि नंतर एक गोष्ट मी आपल्याला आठवण करून देतो, अनेक जुमलेबाजी जी तुम्ही केली, पंतप्रधानांनी केली, त्याच्याबद्दल मी बोलत नाही, परंतु तुमच्या जाहीरनाम्यामध्ये 3 गोष्टी तुम्ही प्रामुख्याने मांडलेल्या होत्या. 1 नंबरला राम मंदिर बांधणार आम्ही सत्तेत आल्याच्या नंतर, दुसरं जो होतो समान नागरी कायदा आणणार आम्ही सत्तेमध्ये आल्याच्या नंतर, आणि तिसरं होतं 370 कलम जे आहे घटनेमधलं ते आम्ही काढून टाकणार. ही 3 आश्वासनं होती. या 3 आश्वासनाचं काय झालं याच्याबद्दल आता कोणीही बोलत नाही. मगाशी सरोदेने अतिशय चांगला मुद्दा मांडला. हा जो राम मंदिर आहे तो सामाजिक आणि धार्मिक याच्यापेक्षा राजकीय मुद्दा अधिक झालेला आहे. तुम्ही आश्वासन दिल्याच्या नंतर 4.5 वर्ष तुम्हाला कंठ फुटलेला नाही, परंतु गेल्या 2018 मध्ये दसऱ्याला जो मेळावा झाला नागपुरामध्ये संघ परिवाराचा, त्या ठिकाणी मोहन भागवतांनी पहिल्या प्रथम याचा उल्लेख केला 4.5 वर्षाच्या नंतर की अध्यादेश काढा, कायदा करा. आणि आता परवा 1 जानेवारीला आमचे पंतप्रधान म्हणतात की याच्या बाबतीमध्ये अध्यादेश वगैरे काढणार नाही, कोर्टाचा जो काही निर्णय येईल तो आम्हाला मान्य असेल. लगेच 2 तारखेला भैयाजी देशमुखांची स्टेटमेंट आली, त्याने सांगितलं की अध्यादेश यायलाच पाहिजे. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या गोष्टीचं समर्थन मोहन भागवतांनी केलं. एकच मी आपल्याला सांगतो की 4.5 वर्ष आपण झोपलेला होता, 4.5 वर्ष आपण रामाला वनवासामध्ये पाठवलेलं होतं. आता तुम्हाला रामाची आठवण होण्याचं कारण एवढंच आहे की आणखी 4 महिन्याने निवडणुका होणार आहेत आणि त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती या देशामध्ये लोकांना हिंदूंचे एकत्रीकरण करण्यासाठी त्या ठिकाणी तुमचं हे राजकारण चाललेलं आहे. लोकांना राजकारण करून त्या ठिकाणी सत्ता मिळवण्याचा प्रयत्न कासिम सरोदे बोलते. कासिम सरोदे, अशफाक आलम सिद्दीकी तुमच्याकडे येते.
मला दोन गोष्टी सांगायच्या. एक तर मी मगाशी सांगितलं की हा कायद्याचा जसा मुद्दा आहे, कोर्ट इज गायडेड बाय द कॉन्स्टिट्यूशन, आणि जे काही कायदा आणि संविधानाच्या धरून असेल त्याच्या संदर्भातला निर्णय तशाच पद्धतीने झाला पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. त्यामुळे कुणाच्याही भावनांना थारा देण्याची गरज नाही. दुसरी गोष्ट ही खूप महत्वाची असं मला वाटते की हा मुस्लिम हिंदू समाजातील काही लोक या केसेसच्या मागे लागलेले आहेत, आणि हा कोणत्याही सगळ्या हिंदूंचा मुद्दा किंवा सगळ्या मुस्लिमांचा मुद्दा असं मुळीच नाही आहे. हे सतत जे राजकीय पक्ष सांगण्याचा प्रयत्न करतात ना की हा सगळ्या हिंदूंचा मुद्दा आहे, जे 100 कोटी वगैरेचा मुद्दा आहे ते उभे राहिले पाहिजे, काही गरज नाही आहे. मी हिंदू आहे, मला मंदिराची काही गरज वाटत नाही, आणि दुसरी गोष्ट अनेकांना ती वाटत नाही. त्याच्यानंतर सगळ्या मुस्लिमांचे आणि हिंदूंचे हे इथे बसलेले काही लोक प्रतिनिधी नाही आहेत, हे सुद्धा त्यांनी समजून घेतलं पाहिजे. आणि मंदिर किंवा मस्जिद हा विषय ज्यांनी राजकारणाचा केला त्यांनी धर्मातील सहजभाव, ऐकून घ्या सगळ्यांनी, धर्मातील सहजभाव त्यांनी नष्ट केलेला आहे, आणि त्याच्यासाठी खरं तर ते दोषी आहेत. जो हिंदू माणूस मुस्लिम माणूस एकमेकांना रामराम म्हणून जात होता गावागावांमध्ये, जेव्हापासून जय श्रीराम अशी आरोळी आणि डरकाळी फोडण्यात आली तेव्हापासून लोक घाबरलेल्या अवस्थेत आहेत, आणि ही भीती समाजातली धर्माच्या नावाखालची चांगली नाही. हे दडपण आपल्याला नष्ट करायला पाहिजे. याच्यासाठी मला असं वाटतं की भारतीय संविधानाचा वापर न्यायालय करेल आणि योग्य काय असेल तो निर्णय जरूर देण्यात येईल. बर, मी दरेकर तुमच्याकडे येते. अशफाक आलम सिद्दीकी मगासपासून आपल्यासोबत आहेत. अशफाक आलम सिद्दीकी, या सगळ्यामध्ये कोण राजकारण करतंय असं तुम्हाला वाटतं? या मुद्द्याचं राजकारण होत आहे? हो, नक्की या मुद्द्याचं राजकारण होतोय. आता आपल्याला सर्व माहिती आहे की या दोन्ही पक्षकार जे आहेत त्यांना हा मुद्दा जे आहे कोर्टात सॉल्व्ह करून हवा आहे. हे एक वादाचा मुद्दा आहे, जमिनीच्या वादाचा मुद्दा आहे, आणि हा वाद संपवण्यासाठी फक्त आपल्याला माहिती आहे की सुप्रीम कोर्ट हा वाद संपवू शकतो. त्याच्यासमोरच आपल्याला सर्वांना आपली भूमिका मांडायला लागेल आणि तोच निर्णय देईल, हे सर्वांना मान्य होईल. पण आता राजकीय पक्षांना आता हा दुसरा, हे जुमलेवाली जे सरकार आहे त्यांना आता दुसरे कुठले मुद्दे नाही आहेत, त्यांच्याकडे जे आहे चांगले कुठले मुद्दे नाही आहेत, म्हणून त्यांना फक्त याचा राजकीय भांडवल करणं हेच फक्त त्यांच्याकडे ऑप्शन आहे. अशफाक सिद्दीकी, मात्र मोदींनी स्वतः म्हटलंय की याचा अध्यादेश आम्ही आणणार नाही, म्हणजे मुस्लिम समाजाला तेवढा एक दिलासा आहे तो. मला असं वाटतं की आता जी परिस्थिती झालेली आहे, 3 राज्यात जे परिणाम आलेले आहेत, त्यांना असं वाटत असेल की याचा उपयोग जास्त होत नसेल, म्हणूनच त्यांनी हे यू टर्न घेतलेला आहे. अदरवाईज त्यांचा हा प्रयत्न होताच. मला थोडंसं प्रवीण दरेकर येते. मोहन सालेकर, तुमच्याकडे यायचंय. इथे भाजपनं तर राम मंदिराचा मुद्दा थोडासा बाजूला ठेवला होता आणि त्यांनी विकासाचा मुद्दा घेतला. 2014ला होता त्यांच्याकडे राम मंदिराचा मुद्दा, मात्र खाली. मात्र ही जबाबदारी विश्व हिंदू परिषद, RSS यांच्यावर टाकण्यात आली होती. आता जर सुप्रीम कोर्टामध्ये हे सगळं प्रकरण सुरू आहे, मगाशी तुम्हाला विचारलं होतं मी का मग त्या धर्मसभा तो दबाव टाकणं हे कशासाठी? हा मुद्दा जर आता सुप्रीम कोर्टामध्ये सुटणार, तिथेच अध्यादेश त्यानंतरच ठरणार आहे, तर मग विश्व हिंदू परिषदेची ही पावलं का? आपण मला वाटते समजून घेतलं पाहिजे की हा प्रश्न हिंदू मुस्लिम असा प्रश्न आपण चर्चा करता कामा नये. 1947ला आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यावर 1950 मध्ये मूळ मुद्द्यावर मी तुम्हाला मूळ मुद्द्यावरच आहे. मूळ माझा प्रश्न सोमनाथाच्या मंदिराचा प्रश्न तुम्हालाही पटलेला आहे की सुप्रीम कोर्टातच हा आता निर्णय होणार आहे, ह्याचा काही अध्यादेश येणार नाही, हे तुम्हालाही पटलेलं आहे. मग तरी देखील मग धर्मसभा दबाव टाकणं हे कशासाठी? राजकारणामध्ये एखादी भूमिका एखादा पक्ष घेत असतो, ती भूमिका जनतेच्या दबावापुढे कधी कधी त्याला बदलावी लागते. आपण हे अनेकदा बघितलेलं आहे. तुम्हाला असं वाटतं शहाबानोच्या संदर्भात एक मिनिट भाजप किंवा मग मोदी आपला निर्णय बदलतील? निखिला एक मिनिट पूर्ण करतो. शहाबानोच्या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला होता, त्या निर्णयाचं काय झालं? दबावापुढे सरकार झुकलं की नाही झुकलं? तशीच परिस्थिती हिंदू समाजाचा आणि संतांचा जर दबाव आला तर कोणताही निर्णय हा बदलू शकतो, निश्चितपणे बदलू शकतो. आणि लोकशाहीमध्ये केवळ आपल्या देशात नव्हे तर जगाच्या पाठीवर सगळीकडे झालेला आहे. प्रवीण दरेकर बोला. शिवसेना, विश्व हिंदू परिषद, साधू संत यांच्या दबावापुढे सरकार झुकणार नाही? प्रश्न दबावाचा नाहीये. भारतीय जनता पक्षानं त्या ठिकाणी राम मंदिराच्या बाबतीत त्या ठिकाणी भूमिका घेतलेली आहेच, आणि त्यामुळे कुठलेही सरकार दबावावर त्या ठिकाणी चालत नसतं. आपण यामध्ये सगळ्या गोष्टी राजकारणाभोवती फिरतायत. मी जर आता या ठिकाणी हरीश रोगेंना विचारलं की अध्यादेश काढला पाहिजे का,
तर त्याचं उत्तर ते काय देतील, हो काढा म्हणून देतील का, तर नाही देणार. कारण त्यांना वाटेल की बाबा इतर हिंदू व्यतिरिक्त जो समाज आहे सेक्युलरिझमचा आम्ही पुरस्कर्ते आहोत, तर त्यांचं काय, मग त्यांना कोर्टावर गेलं तर हिंदूंना काय वाटेल, अशा एका द्विधा मनस्थितीमध्ये राजकीय त्या ठिकाणी भूमिकेतनं या ठिकाणी प्रत्येक जण बघतोय. आता मगाशी जे त्या ठिकाणी असीम सरोदेने सांगितलं ते खरं आहे की देश म्हणून त्या ठिकाणी समाजामध्ये दरी नको अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी मांडली. आणि जर पंतप्रधान म्हणून आम्हाला राम मंदिर तर द्यायचंच आहे, परंतु देत असताना थोडी सामंजस्यपणाची भूमिका घेऊन त्या ठिकाणी जर राम मंदिर देता येत असेल अशा प्रकारची भूमिका घेतली तर त्या ठिकाणी पुन्हा आपण दोन्ही बाजूनी बोलण्यात अर्थ नाही. एका बाजूला अध्यादेश काढला पाहिजे का, तर त्याचं उत्तर नाही. दुसऱ्या बाजूला कोर्टाचा सन्मान केला पाहिजे, तर त्याबाबत त्या ठिकाणी राम मंदिर कधी याची तारीख भाजप देऊ शकते. 10 नाही, भाजप त्या ठिकाणी निश्चित कालावधीत करावंच लागणार आहे. कारण जर मगाशी रोगे साहेब त्या ठिकाणी म्हणाले की एखादा अजेंडा आपण जर लोकांना दिला असेल तर त्या ठिकाणी लोक त्या विषयासंदर्भात विचारणा करत असतात, त्याला आपण कालबद्ध कार्यक्रम द्यावाच लागेल. परंतु त्याचबरोबर एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की जे मुद्दे त्या ठिकाणी वादग्रस्त असतात, जे संपूर्ण देश म्हणून सर्वांगीण बाजूनं त्या ठिकाणी थोडीशी काळजी त्या ठिकाणी सरकार म्हणून घेणं आवश्यक असतं, त्याचाही विचार केला नाही असं होता कामा नये. आणि म्हणून देशाचे पंतप्रधान हे एक देश म्हणून जी सार्वभौमतेनं जी भूमिका घेत आहेत ती मला वाटतं योग्यच आहे असं माझं स्पष्ट मत आहे. रोगे निश्चित कालावधी आम्ही देऊ असं देखील आता दरेकर इथे म्हणतायत. खरंच हा निश्चित कालावधी दिला जाऊ शकतो. पुढच्या 4 महिन्यात तर इलेक्शन येणार, पुढच्या महिन्यामध्ये जवळपास आचारसंहिता देखील लागू होईल. 1989 पासून आजपर्यंत तारीख पे तारीखच चाललेली आहे. आणि मगाशी मी सांगितलं पहिल्या 4.5 वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाला कंठ फुटला नाही. आत्ताही संघ परिवार जो आहे या ठिकाणी दरेकर दाखवण्याचा प्रयत्न करतायत की भारतीय जनता पक्ष वेगळा आणि संघ परिवार वेगळा. आता तुम्हाला कंठ फुटला, तुमचं सरकार होतं, खंडपीठ किंवा न्यायपीठ का नाही करू शकलो आपण, की केवळ जबाबदारी फक्त भारतीय जनता पक्षाची आहे. अहो तुम्हाला माहिती नाही, दरेकर साहेब ऐका ना, दरेकर ऐका ना, दीपक मिश्रांच्या काळामध्ये हिंदूंची काळजीच्या देशात तुम्ही मुद्द्याला धरून बोला. हो मला आता बोलायला द्या. आपण बोलत असताना मी मध्ये डिस्टर्ब केलं नाही आपल्याला. दीपक मिश्रा असताना त्यांच्या काळामध्ये खंडपीठ होतं, परंतु दीपक मिश्रा रिटायर्ड झाल्याच्या नंतर आता गंगोई आले आहेत. आता नवीन खंडपीठ त्या ठिकाणी निर्माण होईल, त्याच्यासमोर ही केसची चर्चा होणार आहे. मी आपल्याला एवढंच सांगतो की 4.5 वर्षानंतर आत्ताच आपण याला ह्या प्रकरणाला कंठ फुटलेला. याचं कारण असं आहे की आणखी 4 महिन्यांनी निवडणुका होणार आहेत. की एका बाजूला आमचे पंतप्रधान मोदी असं दाखवत आहेत की मी सगळ्या लोकांना बरोबर घेऊन जातोय, देश चालवतोय, आणि दुसऱ्या बाजूला दुसरं जे तोंड तुमचं ऐका ना, दुसऱ्या तोंडाने जे आहे ना तुमचं सांगा. अरे माझा मुद्दा मांडायला द्या, नंतर मी सांगतो ना तुम्हाला. मग हे प्रकरण जे आहे ते हायकोर्टामध्ये आहे, मग त्या सुप्रीम कोर्टामध्ये आहे. मग सुप्रीम कोर्टामध्ये जो काही निर्णय होईल तो तुम्हाला मान्य असायला पाहिजे. तुम्ही एका तोंडाने म्हणता की आम्हाला सुप्रीम कोर्टाचा निर्णय जो असेल तो मान्य असेल, आणि विश्व हिंदू परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे समाजामध्ये आग लावण्याचं काम करतात. मी एका बाजूला सांगायचं आम्ही देशाबरोबर आहोत, आणि दुसऱ्या बाजूला दुसरी मंडळी जी तुमचं जे दुसरं तोंड आहे ते आग लावण्याचं काम करताय. ही दुधारी जे आहे राजकारण हे आपल्याकडून होत आहे, आणि ते फक्त आणि फक्त निवडणुका वरती नजर ठेवून होत आहे. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की हा जो मुद्दा आहे तो कधीच सुटावा असं तुम्हाला वाटत नाही, भारतीय जनता पक्षाला वाटत नाही. कारण तो मुद्दा जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंतच तुमची राजकीय कारकीर्द चालणार आहे. तो मुद्दा ज्या वेळेला संपेल त्यावेळेला या ठिकाणी या देशामध्ये भारतीय जनता पक्ष आणि त्यांचा जो विचार आहे तो विचार जो आहे तो नष्ट होणार आहे. सालेकर, मी येथे एक छोटासा ब्रेक इथे घेऊयात आणि आपण लगेच परत येऊया. सुप्रीम कोर्टाच्या निर्णय प्रक्रियेशिवाय अध्यादेश नाही असं मोदी म्हणतात. मात्र निश्चित कालावधी दिला जाईल असंही भाजप म्हणतोय. मात्र मग हा मुद्दा आता भाजपसाठी महत्वाचा राहिलेला नाही का 2019 साठी सुद्धा? सालेकर बोला. भाजपसाठी महत्वाचा राहिला की नाही हे भाजपने ठरवायचं आहे.
विश्व हिंदू परिषद म्हणून आमच्यासाठी हा निवडणुकीचा किंवा मताचा विषय नाही. आमच्या दृष्टीने हा श्रद्धेचा विषय आहे आणि 1885 पासून 133 वर्ष हा संघर्ष सुरू आहे आणि तो संघर्ष संपण्याचा एकमेव मार्ग जो आम्हाला दिसतोय तो म्हणजे या सरकारने एकतर कायदा केला पाहिजे किंवा अध्यादेश काढला पाहिजे. या दोन शिवाय दुसरा पर्याय मला दिसत नाही. कारण तारीख पे तारीख हे आम्ही खूप वर्ष बघितलं. दोन्ही पर्याय निकाली निघालेले आहेत. मोदींनी स्पष्टपणे म्हटलंय की निर्णय प्रक्रियेशिवाय आता न्यायालयीन प्रक्रियेशिवाय कुठलाही अध्यादेश नाही. निखिला, आत्ताच आपण असं म्हटलं की भारतीय जनता पक्षाने आपल्या वचनामध्ये राम मंदिर, 370 कलम आणि आणखी समान नागरी कायदा असे 3 मुद्दे म्हटले होते. त्या मुद्द्यावर ते काही निर्णय घेऊ शकले नाही. काय अडचणी असतील ते बीजेपीचे प्रवक्ते सांगू शकतील. पण एखाद्या मुद्द्यावर असं म्हटल्यानंतर सुद्धा अध्यादेश निघणार नाही याची गॅरंटी देऊ शकतो का? मला असं वाटतं, निश्चित मला असं निश्चितपणे वाटतं की शेवटी या देशातल्या हिंदूंच्या मताचा विचार कोणत्याही राजकीय पक्षाला करावा लागेल. आणि म्हणूनच आपण अलीकडच्या निवडणुकांमध्ये राहुल गांधींना जानवं घालताना बघितलं आणि आपलं गोत्र सांगताना बघितलं. याचं कारणच असं आहे की हिंदूंच्या मताशिवाय या देशावर कोणी राज्य करू शकणार नाही अशा प्रकारची भूमिका ही आता निर्माण झाली. आम्ही हिंदू आहोत, दुकान मांडलेलं नाही फक्त तुमच्यासारखं. आम्ही हिंदू आहोत. तुम्हाला काय ठेकेदारी दिली आहे का हिंदुत्वाची? आपण हिंदू आहात. आम्ही हिंदू आहोत. हिंदुत्वाचं दुकान आम्ही मांडलेलं नाही. आम्ही आमच्या घरामध्ये आमचा धर्म पाळतो, आम्ही आमच्या श्रद्धा पाळतो. कळलं का नाही? तुमच्यासारखा बाजार मांडून ठेवलेला नाही. प्रत्येकाने काय करायचं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. परंतु या ठिकाणी मुस्लिम संघटना त्यांच्या धर्मासाठी, त्यांच्या विषयांसाठी आक्रमक होत असतील तर असं कुठेही नाही की हिंदू धर्माच्या साठी काम करणाऱ्या संघटनांनी आक्रमकपणे हिंदू धर्माच्या साठी, हिंदुत्वासाठी भूमिका घेऊ नये असं कुठेही त्या ठिकाणी त्यांना अटकाव नाही. त्याच्यामुळे सालेकर यांनी मांडलेली भूमिका रास्तच आहे. या देशामध्ये आज हिंदू समाज पण आहे. शेवटी या हिंदू समाजाच्या भावना, त्याच्या श्रद्धा ह्याही इतरांप्रमाणे तितक्याच महत्वाच्या आहेत. आणि भारतीय जनता पक्ष करणार का? आणि भारतीय जनता पक्ष 100% करणार. कारण भारतीय जनता पक्ष आज सरकार त्या ठिकाणी सरकारमध्ये आहे. त्याच्यामध्ये विश्व हिंदू परिषद असेल, RSS असेल, यांचं त्या ठिकाणी फार मोठं योगदान आहे. समाजाचा म्हणून ती लोक आज प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे त्यांच्या भावभावनांचा आदर राखणं हे भारतीय जनता पक्षाला करावंच लागेल. आणि मला वाटतं मोदी सरकार निश्चितपणे करेल. निश्चित कालावधी देखील सांगणार, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची देखील वाट पाहणार, तोपर्यंत अध्यादेश सुद्धा काढणार नाही. म्हणजे नेमकं करणार काय भाजप? नाही, तुमचं असं म्हणणं आहे का अध्यादेश उद्या काढून टाकावा, सुप्रीम कोर्टाचं वगैरे जाऊ दे? अरे कारण आमचं म्हणणं नाही. शिवसेना असं सांगावं, कोणी असलेल्या सगळ्यांनी सांगावं. सगळेच म्हणतील नाही पण कसा असं नसताना शेवटी देश म्हणून काही गोष्टी पाहाव्या लागतात ना. जर अध्यादेश काढणं लगेच शक्य असतं तर काढून मोकळे झाले असते. दरेकर राम मंदिर बांधलं जाणार. दरेकर, मग संघाने आणि विश्व हिंदू परिषदेने जी भूमिका मांडलेली आहे त्याच्या बाबतीमध्ये तुमचं काय म्हणणं आहे ते जरा देशाला कळू देत ना. काय आम्ही नाही त्याबद्दल स्वागत आहे ना. हिंदू धर्माच्या साठी हिंदू संघटनांनी भूमिका मांडली असेल तर इतर समाजाला जसा अधिकार आहे तसा त्या RSSला पण अधिकार आहे, विश्व हिंदू परिषदेला पण अधिकार आहे. अजून संघटना नाही आहेत किंवा त्यांनी त्यांच्या भूमिका मांडू नये. त्यामुळे प्रत्येक समाज, प्रत्येक संघटना त्या ठिकाणी आपल्या भूमिका मांडतात. त्याप्रमाणे भाजपची भूमिका स्पष्ट झालेली आहे का? असीम सरोदे, कसं आहे, हा मुद्दा पूर्णपणे राजकीय आहे. त्याच्यामुळे याच्यात कायदेशीर बोलत असताना आपण हे सगळे यांचे भावभावना समजून घेतल्या तर लक्षात येईल की RSS हा खूप मोठा एक मॉल आहे आणि त्याच्यामध्ये एक बीजेपीचं आहे शॉप, त्यानंतर VHP आहे, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या त्याच्या संघटना आहेत आणि त्यांना वाटून दिलेले. तुम्ही भावनांबद्दल बोला, तुम्ही श्रद्धांबद्दल बोला, तुम्ही थोडं कायद्यांबद्दल बोला, तुम्ही राजकारण करा, मग तुम्ही नंतर भूमिका बदला. तर मला एवढंच सांगायचं आहे की कट्टरवादी मुस्लिम आणि कट्टरवादी हिंदू यांच्यामध्ये फरक नाही आहे आणि म्हणून त्यांना मंदिर किंवा मस्जिद पाहिजे असेल
भारतातल्या लोकांना ते नको आहे. आणि मी स्वतः अयोध्येमध्ये फैजाबादमध्ये काम केलेलं आहे. तिथल्या मुस्लिमांना तिथल्या हिंदूंना सुद्धा ते नको आहे. त्यामुळे या संदर्भात भारतीय जनतेचं मत वेगळं असल्यामुळे अध्यादेश काढण्याचा बेकायदेशीरपणा आता निवडणुकीच्या तोंडावर तरी करू नये म्हणून अध्यादेश काढलेला नाहीये. पण अध्यादेश नाही काढणं हे चांगली गोष्ट आहे असं माझं स्पष्ट मत आहे. कारण आधी त्यांनी भरपूर बेकायदेशीर अध्यादेश काढलेले आहे आणि आता ते अध्यादेश काढत नाहीये, ही चांगली गोष्ट आहे. कायदेशीरपणे निकाल होऊ द्यावा, तो मान्य करावा. नाहीतर शबरीमला सारखं या निर्णयाचं करू नये. कारण की निर्णय तुम्ही द्या असं म्हणायचं सुप्रीम कोर्टाला आणि मग तो पाळायचा नाही. याच्यासाठी न पाळणाऱ्या बेकायदेशीर लोकांना प्रोत्साहन द्यायचं हे जे बीजेपीचं तंत्र आहे ते सुद्धा चुकीचं आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि दरेकर अर्थात भाजपसाठी सुद्धा आता राम मंदिराचा हा मुद्दा तेवढा महत्वाचा राहिलेला नाही का? कारण आता कुठेही निवडणुकीमध्ये भाजपनं राम मंदिराचा मुद्दा काढला नाही. नाही, भाजपला शेवटी सगळ्या गोष्टी निवडणुका भोवतीच फिरवून चालणार नाही. भाजपला राम मंदिराचा मुद्दा महत्वाचा आहेच. त्या महत्वाच्या मुद्द्याला बगल देऊन भारतीय जनता पक्षाला सुद्धा चालणार नाही. कारण शेवटी जसं मगाशी रोगे साहेब म्हणाले की निवडणुकीच्या तोंडावर सुद्धा त्या ठिकाणी सामोरं जात असताना हाही मुद्दा अत्यंत महत्वाचा होता. आणि मग जर निवडणुकीच्या तोंडावर आपण जे मुद्दे घेतले असतील त्या मुद्द्यांना बगल दिली तर त्या ठिकाणी मग ते घटक त्या ठिकाणी जाब विचारल्याशिवाय राहत नाहीत. हे तुम्हाला किंवा मला नाकारता येणार नाही. त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाला राम मंदिराचा मुद्दा हा तितकाच महत्वाचा आहे. परंतु तो महत्वाचा असताना जसं सरोदे म्हणाले त्याही भूमिकेला तेवढंच महत्व त्या ठिकाणी आहे. बरोबर. आणि त्यामुळे पंतप्रधान म्हणून ऍक्ट होत असताना त्या ठिकाणी त्यांना थोडी व्यापक आणि सर्वसमावेशक भूमिका घेऊन आपल्या अजेंडाला त्या ठिकाणी नक्कीच 2019ची निवडणूक देखील जवळ आलेली आहे. त्यामुळे तशी भूमिका घेणं आवश्यक आहे. तसंच 10 जानेवारीला कोर्टाचा निकाल येईल, त्यानंतर खरं तर सरकारची दिशा देखील स्पष्ट होईल असं वाटतं. धन्यवाद तुम्ही सगळे या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल. चर्चेमध्ये आपण इथे थांबूयात. नमस्कार.